morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So ready for 24 hours duty. रचना किचन मध्ये टिफिन रेडी करत आहे. सो नॉर्मल रूटीन स्टार्ट झालं आहे. नायसा थोड्याच वेळात उठणार आहे कारण परत तिची स्कूल आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. गुड मॉर्निंग. सो द न्यू डे हॅज स्टार्टेड. नॉर्मल रूटीन चालू झाली आहे. टिफिनमध्ये काय आहे हे तुम्हाला आमच्या टिफिन सिरीजमध्ये समजेल. सो डू वॉच टिफिन सिरीज. ब्रेकफास्टला आज आहे पराठा. झोप झाली का नाही? अशीच झाली बघायचं. तरी आपण यावर्षी मेन आहे की आपल्या हेल्थकडे जास्त फोकस करायचं. सो त्याची सुरुवात आम्ही कुठे ना कुठे स्टार्ट करतच आहोत. सो येस, स्टे ट्यून. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो सनी गेला हॉस्पिटलला. 24 आवर्स ड्युटी आहे. बॅक टू बॅक ड्युटीज करतोय. आता आय गेस त्याला फक्त थर्सडेलाच सुट्टी असेल. हा थर्सडेला, मग नेक्स्ट थर्सडेला सुट्टी आहे. मग हॉस्पिटल क्लिनिक असं करतोय. आणि नायसा गेली आहे स्कूलमध्ये. आजपासून तिचे असेसमेंट स्टार्ट झालेले आहेत. मी उठवण्याच्या आधीच ती उठलेली, मस्त झोप झाली आहे तिची आणि एवढी खुश होती की स्वतःच उठली आहे म्हणून. जेवण सकाळीच झालेलं आहे आणि आज फायनली आई येणार आहेत. तुमच्यापर्यंत हा व्लॉग लेट येतोय. सो आज आहे मंडे आणि आई 6 तारखेला म्हणजे आज येणार आहेत. सो आल्यावर त्यांना आपण विचारूच की त्यांचं कसं झाला प्रवास. 10 दिवसानंतर ते फायनली घरी येणार आहेत. आणि आईसुद्धा ऑफकोर्स आईसुद्धा त्यांच्याच बरोबर आहे. आणि रोज आमचं फोनवर बोलणं होत होतं. एवढं जास्त नव्हतं होत कारण कसं होतं, खूप नेटवर्क इश्यू होता. बट दे वर एन्जॉईंग. त्यांचे फोटोज आम्ही बघत होतो. त्यांचं खूप छान सप्ताह गेला. सकाळच्या टायमात ते सप्ताह करायचे, संध्याकाळच्या टायमात ते फिरायचे आणि खूप थंडी होती. आता त्यांना इथे आल्यावर कळेल की इकडचा क्लायमेट कसा आहे. आई मला रोज विचारते कसं आहे तिथे क्लायमेट. थंडी आहे म्हणजे काही थंडी नाही आहे. 33 डिग्रीमध्ये आपण राहतो. रात्रीच्या टायमात पण हार्डली 26-25 पर्यंत. त्यात पण अजिबात थंडगार असं वाटत नाही. सकाळी सुद्धा वाटत नाही. कुठे गेली थंडी मला खरंच कळत नाहीये. काय तोंडातल्या तोंडात बोलते ती. म्हणते की आज सगळ्यांना माझा टिफिन आवडला म्हणून सगळे माझ्या जवळ बसलेले. का बसले पण? टिफिन आवडला म्हणजे टिफिन आवडला का टिफिन मधलं जे दिलेलं ते आवडलं? म्हणजे टिफिनला चपाती भाजी दिलेली ते आवडलं? टिफिन आणि बॉटल आवडलं. बॉईजला नाही आवडलं. बॉईजला युनिकॉर्न कसं आवडेल नाही सो ना असं बोलले. म्हणून गर्ल्स प्रिटी आहेत. मग बॉईज प्रिटी नाही आहेत. वेडी. एक्झाम कशी गेली? आवडतं काय? तू काय लिहिलंस एक्झाम मध्ये? व्यवस्थित लिहिलं का सगळं? दाखव नाही सो आपण दाखव. हे बघ, याच्यावर मोर पिस आहे. राधेचं, कृष्णाचं. वाव, राधाकृष्ण आहे. राधाकृष्ण पण आहे. किती छान आणले बा आजीने ना. कशी झाली ट्रिप आई? खूप छान झाली, एकदम मस्त झाली. म्हणजे याच्यामध्ये भागवत करून, वृंदावन मध्ये भागवत करून आमचा आनंद द्विगणित झाला. झाला. आणि सांगायचं म्हणजे आमचे सर्वांचे कुठेतरी ऋणानुबंध होते म्हणून आज आम्ही तिथे एकत्र आलो.
आणि अशा प्रकारे आमचा छान असा एकत्र आलो, एकत्र जमल्या गेलो आणि छानपैकी सोहळा झाला. कारण हे आम्ही जे जमलो होतो ना, तर 3 वेळा आम्ही आता म्हणजे काय झालं ते बालाजीला गेलो तेव्हा एकदा, दुसऱ्यांदा पंढरीची वारी, आणि हे तिसऱ्यांदा इकडे आलो आम्ही आता वृंदावन. म्हणून म्हणजे आमचे कुठेतरी ऋणानुबंध होते एवढ्यांचे. त्या निमित्ताने आम्ही एवढे 160 लोक जमलो आणि असा छान असा कार्यक्रम झाला आणि एवढा सुंदर झाला काय सांगू. संपूर्ण भगवत ऐकायला कथा मिळाली हे मी आमचं खरंच भाग्य समजतो. आणि हे झालंय नेमकं आपल्या अपर्णामुळे. नाहीतर आपण काय एवढं भागवत हे ते एवढं आयुष्यात जमलंच नसतं. तिचा फोर्स आम्हाला चला 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 करून ओढून घेऊन जाण्याचा, आणि तिने आम्हाला सगळ्यांना नेलं आणि एवढी भागवत कथा आम्हाला 7 दिवस तिथे ऐकायला मिळाली वृंदावनमध्ये. त्यामुळे खूप छान वाटलं एकदम. आणि 7 दिवस कसे गेले त्या कृष्णाच्या ह्याच्यामध्ये भूमीमध्ये, ते आम्हाला जन्मभूमीमध्ये आम्हाला कळलंच नाही म्हणजे. आणि मग मथुरा वृंदावन सगळं असं आम्ही खूप संध्याकाळी थोडंसं 2-3 दिवस छान असं फिरलो. आणि 7 दिवस आमची कथा होती, भागवत कथा, ते आम्ही ऐकली आणि खूप छान वाटलं. 8 दिवस कसे गेले कसे. हा ते पण दुसऱ्याला आणले, सगळ्यांना सेम आहे. आजीने मस्त बांगडे आणले. हो हो. आता काय आवाज आणि बसलाय तिकडे, एवढी थंडी काय विचारू नको. सगळंच मी तर कधी कानाला आयुष्यात बांधलं. हो मी बघितलं फोटो मध्ये, मी फोटो मध्ये बघितलं आईने बरं बांधलं बिनलं. शेवटी मी लास्टला मी टोपी नेलेली ती मी घातलीच नव्हती. मग मी 140 रुपयाची लास्टला एक टोपी घेतली आणि बांधली शेवटी. म्हटलं जाऊन दे, कारण का सगळ्यांनी हात मोजे सॉक्स वगैरे सगळं नेलं होतं. मला तर काय आवडतच नाही, पण एवढी थंडी ना शेवटी घालायलाच लागली. खूपच थंडी. आणि इकडे आल्यानंतर एवढं आता गरम होत आहे. आवाज पण बसलेला, म्हणजे आवाज पण फुटत नव्हता एकदम. असं 3 दिवस अशी ड्राय झालेली एकदम. खूप छान झालं एकदम मस्त. आणि काय सीमा होती त्याच्यामुळे बरं वाटलं एकदम. त्यांना बरं वाटलं. हो ताई होती ना, ताई तर काय, ताई म्हणजे ताईला पण आवडत ना सगळे देवाचे असं पोथी पुराण हे ते म्हणजे. आणि ताईचं पाठांतर पण पुष्कळ आहे ना, ताईला पण खूप छान वाटलं. आणि आम्हाला ताईच्या बरोबर म्हणून अजून छान वाटत होतं एकदम. सकाळी लवकर उठून 6-7 वाजता एवढ्या थंडीतून जायचं. ताई पण एवढं म्हणजे आता एवढं 57 वय होतं ताईचं ना. 57 नाही आपलं. 57 कुठे, 78 ना. 70 नाही 70 नाही 70 नाही 74 आहे. 74 वय असून सुद्धा ताई पण अगदी येत होती. म्हणजे आमच्या बरोबरच उठायची, सगळं चढायचं, कुठे पायऱ्या चढायच्या तरी ताई त्या ताकदीने अगदी चढत होती एकदम. असं नाही बोलली का माझं वय आहे मला कंटाळा. आणि ती नाही, सगळे खूप त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते. आमच्यामध्ये तरुण लोक कमी होती, ज्येष्ठ नागरिक खूप होते. पण मी काय म्हणते का, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी करण्यापेक्षा तरुणांनीच करायला पाहिजे. म्हणजे असं सांगितलंय खरं, तरुणांनीच करायला पाहिजे. जी आताची जी पिढी आहे ना, त्यांनी सगळ्यांनी हे भागवत कथा वगैरे केलं पाहिजे. तुमचं तिथे सगळं काढायला घेतलंय. हा एक माळ घेतली मी जपायची. मला तर बाबा मी खूप खुश होते एकदम. म्हणजे काय मला तर काय आठवलंच नाही, घरची आठवणच नाही आली. चांगलं आहे ना. 7 दिवसात घरची आठवण नाही, पण आता 8व्या दिवशी मग नंतर कामं आठवली सगळे. हे करायचंय ते करायचंय ते करायचंय. हरे रामा हरे कृष्णा 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 हरे हरे. सारखं तो जप सगळं चालूच होतं. चांगलं वाटत असेल ना, कानांवर तेच पडतंय. फॉरेनर पण ते बघून आम्ही एकदम थक्क झालो. त्यांचं पण चालूच होतं ना, हरे रामा हरे कृष्णा. किती छान करतात ग ते एकदम. म्हणजे नाचतात वगैरे, बघत बसावं एकदम. खूप छान झालं सगळं एकदम मस्त. स्वेटर किती 3 स्वेटर नेलेली. खूप म्हणजे खूपच थंडी आहे. काय सकाळचं काय दिसत, एवढा फॉग ना, सकाळी काय दिसायचंच नाही समोर. काय कोण आहे आपल्या समोर उभं एवढं दिसत नाही. हो ना. हो एवढा एकदम. आणि कृष्णाचे एवढे 7 दिवस आहे ना, छान छान हिने अपर्णाने एवढी सुंदर, अपर्णा मंजिरीने एवढी छान तयारी केली होती. कृष्णाला रोज सजवत होते, त्याला झोपवायचं. म्हणजे सकाळी आरती लवकर पहाटे, नंतर भागवत, नंतर रात्री परत आरती
आणि नंतर कृष्णाला रात्री झोपवायचं अगदी छान असं सगळ्यांनी दृष्ट वगैरे काढून परत आणि मच्छरदाणी वगैरे सगळं लावून असं झोपवायचं. एवढा पद्धतशीर कार्यक्रम होता ना, खूप छान. मराठींची पण खूप मेहनत आहे त्याच्यामध्ये. 7 दिवस छान, 7-8 दिवस जेवण नाश्ता सगळं खूप छान होतं एकदम. वगैरे मांडून सगळं आपल्याला करायचं आहे ना. 56 भोग सगळं करायचं. आम्ही दोघीच 7-8 आमच्या रात्रीचे आणि हे ड्रेस आपल्याप्रमाणे म्हणजे उद्याला लग्नाच्या दिवशी जन्माच्या दिवशी पण आपल्याला लग्नाला येतो. लग्नाचा आहे तो हिरवा जाऊ दे, कोणता हिरवा घालून दे, हा घालून तो घालून त्याचं जाऊ दे, ते माझ्या डोक्यात नव्हतं. त्याच्या जन्माच्या दिवशी आरतीचं ताट कसा पाळणा शिवा सांगितले वृंदावनी शोधले मथुरे बाई वृंदावनी शोधले तेथे तुझा तारा लागला तुला पाहून पाहून माझा जीव दमला काही वगडी आला कोठेल पला तुला पाहून पाहून माझा जीव दमला जास्त गडी रायन सन देव बन मन रडी रायन सन देव बन मन रडी रायन तुला कोणीने सांगते बसून पोराला तुला कोणीने सांगते बसून पोराला तो मंगल काम श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय गोविंदाय नमो नमः. सच्चिदानंदरूपाय विश्वसत्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनकृशं मेघवर्णं शुभं. Samai na manani
अरुणराव मराठे, त्यांच्या सौभाग्यवती अपर्णाताई मराठे, मराठे परिवार आणि या परिवाराला तुम्ही सर्वांनी दिलेला जो प्रतिसाद आहे त्या तुम्हा सर्वांचं अत्यंत अभिनंदन करतो, स्वागत करतो. यासाठी अभिनंदन करतो की एकतर आपल्याला भागवत कथा ऐकायची इच्छा झाली, त्यामुळे पहिलं अभिनंदन. ती वृंदावनात ऐकण्याची कथा इच्छा झाली म्हणून वारंवार अभिनंदन. हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो राधा रमण हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल बोलो गोविंद बोलो हरि गोपाल. कृष्ण दामोदर वासुदेव हरे बर्फी खाद्य नैवेद्यम समर्पयामि. बोला काहीतरी मालिश करते. हरि नारायण हरियो हरि सुंदर नंदन हरि नारायण हरियो हरि केशव हरियो हरि सुंदर नंदन हरि नारायण हरियो हरि सुंदर नंदन. शुभम भवतु शुभलग्न सावधानम शुभम भगवान की जय. सुंदरा
नाही ना जमणं मला. काय करतो तू? एवढे करता आलं नाही. की प्राप्ति होती तब हमें वृंदावन में आने का सौभाग्य मिलता है. तो पहला क्या कृपा है आप पर? आपके जो पुण्य हैं वो आज प्रकाशित होकर भाग्य के रूप में उदय हुए हैं, जिससे आप आज यहाँ बैठकर कथा श्रवण कर रहे हैं. नहीं तो देखो, आप में से ऐसे कितने लोग उन लोगों को जानते होंगे जिनका आने से पहले ही 1 दिन 2 दिन 10 दिन पहले ही कैंसिल हो गया होगा प्रोग्राम. होंगे ऐसे कई लोग, है ना. हरि सुंदर नंद मुकुंद हरि नारायण हरि ओम. 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 30 तास 35 तास भागवताला द्यायचे आहेत. कमीत कमी, जास्तीत जास्त होऊ शकतात, कमीत कमी 30 तास तरी द्यायचे आहेत. नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. हो ना. जेवढी क्लीन साफ सफाई आणि किती सुंदर एकदम लाईनीत कसं हे नाही वाढलंय. खूपच छान आहे. असं वाटतं गाई बघ ना, खरोखर असं वाटते. हा गाई म्हटलं असं वाटतंय खरोखरच तशा. सो तुम्ही काही क्लिप्स पाहिलेच असतील आईंच्या ट्रिपचे. आई आणि आई दोघी आईंना जेवढं पॉसिबल झालं तेवढं त्यांनी शूट केलं. त्यांनी ना जेवढे दिवस सप्ताह होता तेवढे दिवस वेगवेगळे कलर्स असे सांगितलेले आणि म्हणून छान वाटत होतं की सगळे एकाच कलरमध्ये, रेड, पिंक, ब्ल्यू, येल्लो. सो आणि जसं आईंनी आईंचा एक्सपिरियन्स सांगितलं, खूपच छान पद्धतीने त्यांचं सगळं काही झालं आणि खूपच खुश होऊन त्या आलेल्या आहेत. आई सुद्धा माझ्याशी फोनवर बोलली, ती पण तेच म्हणत होती की एकदम व्यवस्थित सगळं झालं, सगळं छान ऑर्गनाईज केलेलं अपर्णा काकी आणि फॅमिलीने आणि मंजिरीने सुद्धा खूप छान पद्धतीने सगळं काही मॅनेज केलं. सो असे सगळं आई त्यांचा पूर्ण एक्सपिरियन्स सांगत होते. आणि ट्रिपवरनं आल्यावर अजून आपल्याला काय पाहिजे, एक सॅटिस्फॅक्शन, एक आनंद, खूप सारं पॉझिटिव्हिटी त्या घेऊन आलेल्या आहेत. चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.